नेमकं काय म्हटलं जातं, काय टीका केली जाते या संयुक्त सभेच्या माध्यमातून हे पाहणं सगळ्यात महत्त्वाचं असेल। पण गेल्या अनेक दिवसांपासून राज ठाकरेंची तोफ मात्र चांगलीच धडाडते। काल पुण्यात सुद्धा ते चित्र पाहायला मिळालं आणि राज ठाकरेंनी अगदी घणाघाती भाषणानं सुरुवात करत टीका सुद्धा केली आहे। खडकवासल्यात झालेल्या सभेत मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी पुन्हा एकदा मोदी सरकारवर निशाणा साधलाय। मोदी सरकारच्या काळात वाढलेली गुन्हेगारी, दलितांवरील अत्याचार, गोरक्षकांची मुजोरी आणि सीमेवरील वाढते हल्ले अशा अनेक मुद्द्यांना राज ठाकरे यांनी लक्ष केलंय। तसंच 2017 आणि 2018 मधले गुन्हेगारीचे अहवाल मोदी सरकारनं दाबून ठेवल्याचा सनसनाटी आरोप सुद्धा राज ठाकरेंचा आहे। सोबतच निवडणुका जिंकण्यासाठी मोदी जातीचं कार्ड पुढे करत असल्याचा घणाघात राज ठाकरे यांनी केलाय। त्याचवेळी नोटबंदी, जीएसटी, जम्मू काश्मीरमधील चिघळलेली परिस्थिती अशा अनेक मुद्द्यांना राज यांनी लक्ष केलं। राज ठाकरेंनी दिवंगत मनसे आमदार रमेश वांझे यांची आवर्जून या ठिकाणी आठवण काढली आहे आणि त्यांच्याबद्दल गौरवोद्गार सुद्धा काढले आहेत। ऐकूया नेमकं राज ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांवर काय टीका केली आहे। पाड्यामध्ये त्यांनी कहरच केला। काल नरेंद्र मोदी यांनी निवडणुका खेळण्यासाठी म्हणून, राजकीय गोष्ट खेळण्यासाठी म्हणून शेवटी स्वतःची जात, आता ते जातीवर बोलायला लागले स्वतःच्या, की मी या जातीचा आहे म्हणून माझ्यावरती हे सगळे अन्याय करतायत, मी या जातीचा, मी खालच्या जातीचा आहे म्हणून माझ्यावरती हे सगळे आरोप करतायत, तुमच्यावरती काय खालच्या जातीचे आहेत म्हणून आरोप करतोय आम्ही। हा देश पाण्यासाठी तडफडतोय, हा देश नोकऱ्यांसाठी तडफडतोय, या देशात उद्योग यावेत, लोकांच्या मुलांच्या मुलींच्या हाताला कामं मिळावीत याच्यासाठी म्हणून तडफडतोय। आणि आमचे मोदी खर्च कशावरती करतायत तर गुजरातमध्ये वल्लभभाई पटेलांच्या पुतळ्यावरती 3-3, 4-4 हजार कोटी रुपये खर्च करतायत। या देशाला पुतळ्यांची गरज आहे का? इथे जिवंत माणसं जगवण्यासाठी पैसे मिळत नाहीयेत आणि हे पुतळ्यांवरती 3-3, 4-4 हजार कोटी रुपये खर्च करतायत। कशाला काही संबंध नाही, तुमच्या गेल्या मागच्या निवडणुकीच्या जाहीरनाम्यात गोष्ट नाही, सत्तेत आल्यानंतर वाटतंय ना काय बुलेट ट्रेन आणू म्हणे। विचार बघा, आणू ते आणू, कुठे आणू? मुंबई अहमदाबाद। काय करायचं जाऊन अहमदाबादला? सकाळी निघालो, भास्कन पोचलो, ढोकळा खाल्ला, आलो, करायचं काय पुढे?